आकाशवाणी औरंगाबाद. शुभांगी बिंदू ठळक बातम्या देत आहे. 1992 साली झालेल्या अयोध्येतल्या वादग्रस्त वास्तूच्या पतनासंदर्भातल्या खटल्याची सुनावणी आज केंद्रीय अन्वेषण विभागाच्या एका विशेष न्यायालयात होणार आहे. गेल्या महिन्याच्या 19 तारखेला सर्वोच्च न्यायालयानं विशेष न्यायालयाला या खटल्याची सुनावणी 1 महिन्याच्या आत सुरू करून 2 वर्षाच्या आत निर्णय द्यावा असा आदेश दिला होता. मागच्या वर्षी अस्तित्वात आलेल्या पनवेल महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीच्या मतदानाला आज सुरुवात झाली असून यात 20 प्रभागातल्या 78 जागांसाठी 418 उमेदवार आहेत. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मतदान करतानाचा सेल्फी पाठवा अशी स्पर्धा निवडणूक यंत्रणेनं जाहीर केली आहे. भिवंडी महापालिकेच्या 23 प्रभागांसाठीही मतदान सुरू झालं आहे. मतदानासाठी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. या निवडणुकीची मतमोजणी परवा म्हणजे 26 मेला होणार आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये फेरफार केल्याचे आरोप करणाऱ्या 7 राष्ट्रीय आणि 49 राज्यस्तरीय पक्षांना हे आरोप सिद्ध करून दाखवण्यासाठी निवडणूक आयोगानं आमंत्रित केलं आहे. या प्रत्येक पक्षाला 5 राज्यांमधून आपल्या पसंतीची 4 यंत्र निवडता येतील आणि या यंत्रांना हॅक करून दाखवण्यासाठी त्यांना 4 तासांचा वेळ दिला जाईल असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. येत्या 3 जूनला या पक्षांना ही संधी दिली जाणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी नियंत्रण रेषेपलीकडूनची घुसखोरी रोखण्यासाठी सैन्यानं केलेल्या कारवाईची प्रशंसा केली आहे. जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी अशा कारवाईची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सरकार या कारवाईचं समर्थन करत असल्याचं जेटली यांनी म्हटलं आहे. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनीही या कारवाईबद्दल बोलताना हा एक उत्तम प्रतिबंधात्मक उपाय असल्याचं म्हटलं आहे. अहमदनगर औरंगाबाद मार्गावर धनगरवाडी फाटा इथे काल रात्री बोलेरो जीप आणि ट्रकमध्ये धडक होऊन झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. हे प्रवासी बुलढाणा इथल्या बाबा सैलानी इथे जात होते. पुणे जिल्ह्यातल्या यवतचे हे रहिवासी असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. संक्षिप्त बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.